श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा एक अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण आहे. तो श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार मथुरेचा राजा कंस हा अत्याचारी आणि क्रूर होता. देवकी त्याची बहीण होती. देवकीचा 8वा मुलगा त्याचा वध करेल अशी भविष्यवाणी झाल्यामुळे कंसाने वसुदेव आणि देवकी यांना तुरुंगात टाकले. 7 मुलांना त्याने ठार मारले. 8व्या मुलाच्या जन्माच्या वेळी मध्यरात्री कारागृहातील सर्व बंधने तुटली आणि दरवाजे उघडले. वासुदेवांनी त्या बालकाला गोकुळात नेऊन नंद यशोदेच्या घरी ठेवले. हाच बालक श्रीकृष्ण होता ज्याने कंसाचा वध केला. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरे, घरे आणि रस्ते सजवले जातात. भक्त उपवास करतात, भजन कीर्तन करतात आणि मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म सोहळा साजरा होतो. काही ठिकाणी दहीहंडी हा खेळ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोकुळात लहानपणी श्रीकृष्णाने चोरून लोणी खाल्ले, माखन चोरी केली, गोपाळ मंडळींसह दही लोणी हंडी फोडली. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी हा खेळ आयोजित केला जातो. हा सण आपल्याला धर्म, सत्य आणि न्याय यांच्यासाठी लढण्याची प्रेरणा देतो. श्रीकृष्णाने आपल्याला गीतेत दिलेला संदेश कर्म कर, फळाची चिंता करू नकोस आजही तितकाच महत्त्वाचा आहे. कृष्ण जन्माष्टमी साजरी करून आपण भक्ती, प्रेम, आनंद आणि सद्गुण यांना आपल्या जीवनात स्थान देतो. खरे तर कृष्ण जन्माष्टमी हा केवळ एक धार्मिक सण नसून तो आपल्याला आयुष्य जगण्याची दिशा देणारा आध्यात्मिक उत्सव आहे. धन्यवाद.